नमस्कार. मी डॉक्टर रजनी पत्की. आपण पाहत आहोत श्री विष्णू पुराण. आपण रासक्रीडेचं वर्णन पाहत आहोत. सगळ्या गोपी अत्यंत उत्साहित, आनंदित आणि स्वतःला विसरून त्या रासक्रीडेमध्ये सहभागी झाल्या आहेत. आणि भगवंताच्या करस्पर्शामुळे प्रत्येक गोपीचे डोळे असे अर्धोन्मिलित असे झालेले आहेत. नंतर रासक्रीडा सुरू झालेली आहे. त्यामध्ये गोपींच्या कंकणांचा आवाज, किणकिण किणकिण आवाज होतो आहे. आणि पुन्हा क्रमशः ते शरदवर्णन असणारी गीतं ते गायला लागलेत. त्यावेळेला कृष्ण हा चंद्रमा, चंद्रिका, कुमुदवन याच्या संबंधी गाणं गायला लागले. पण गोपींनी तर फक्त सतत वरचेवर फक्त कृष्ण नावाचं गान केलं. पुन्हा एक गोपी नृत्य करत आली आणि नृत्य करताना थकून गेली होती. मग तिने आपल्या कंकण असलेल्या बाहूंनी, किणकिण आवाज करणाऱ्या कंकण असणाऱ्या हाताने तिने आपली बाहुलता श्री मधुसूदनाच्या गळ्यामध्ये घातली. म्हणजे तिने त्याच्या गळ्यामध्ये हात टाकले. एका निपुण गोपीने काय केलं की भगवंताच्या गाण्याची प्रशंसा करत ती आपले हात असं पसरवून मधुसूदनाला आलिंगन दिलं तिने आणि त्याचं चुंबन घेतलं. श्रीहरीचे जे हात आहेत त्यांनी पण गोपींचं कपाळाचं त्यांनी अवघ्राण केलं. त्यांनी काय झालं, गोपींच्या अंगावरती संबंध रोमांच उठले आणि ते जणू काही असं वाटायला लागलं की हे जे शेत कसं थोडं धान्याचं जेव्हा उत्पन्न होतं त्यावेळेला त्याच्यावरती असे घर्मबिंदू जमा झाल्यासारखे होतात, दवबिंदू आल्यासारखे होतात, तसं जणू काही त्या गोपींचे गाल दिसायला लागले. कृष्ण जेवढ्या उंच स्वरामध्ये रास क्रीडेचं गाणं गात होता तेवढ्याच शब्दामध्ये गोपी धन्य कृष्ण, धन्य कृष्ण असं म्हणत राहिले. त्यांना काही सुचतच नव्हतं बोलायला, इतक्या त्या त्याच्यामध्ये रंगून गेल्या होत्या. भगवंत पुढे गेला की गोपी त्याच्या मागे मागे जात होत्या. तो उलटून परत आला की त्याच्या पुढे पुढे चालायच्या. असं अनुलोम आणि प्रतिलोम अशी गती त्यांची झाली होती. थोडी मागे, थोडी पुढे, उलटसुलट अशा त्या गतीने त्या श्रीहरीची साथ देत होत्या. मधुसूदनसुद्धा गोपींच्याबरोबर रासक्रीडा करत राहिले आणि त्याच्याशिवाय एक क्षणसुद्धा गोपींना करमत नव्हतं. त्यांना असं वाटायचं की करोडो वर्ष निघून गेली की काय, क्षणभर जरी कृष्ण दिसला नाही तरी त्यांची अवस्था अशी होत होती. ते रासरसिक जी गोपांगना होत्या तर त्यांना त्यांचे पती, आईवडील त्यांना सगळे अडवायला येत होते, पण त्या काही थांबायला तयार नव्हत्या. त्या श्यामसुंदराबरोबर विहार करत राहिल्या होत्या. शत्रुहंता अमेय असा जो श्री मधुसूदन आहे त्यांनीसुद्धा आपली किशोरावस्था लक्षात घेऊन रात्रीच्या वेळेला तो त्यांच्याबरोबर रममाण झालेला होता. तो सर्वव्यापी ईश्वर श्रीकृष्ण गोपींच्याबरोबर, त्यांच्या पतींच्याबरोबर आणि समस्त प्राण्यांच्या आत्मस्वरूपामध्ये तो खरं तर पाहिलं तर वायूच्या समान तो व्यापक होता. त्यामुळे त्याच्यासाठी वेगळं असं काही घडत नव्हतं, पण तो हे सगळं लीला करत होता. ज्या प्रकारे आकाश, अग्नी, पृथ्वी, जल, वायू, आत्मा संपूर्ण प्राण्यांच्यामध्ये व्याप्त असतात त्यासारखंच भगवान श्रीकृष्ण हा सर्व पदार्थांमध्ये व्यापक असूनसुद्धा गोपींच्याबरोबर रासक्रीडेसारखी एक क्रीडा करताना दिसत होता आणि त्यामध्ये सगळे अतिशय रंगून गेले होते. या ठिकाणी हा 13वा अध्याय संपतो. यामध्ये 62 श्लोक आहेत. आता आपण 14वा अध्याय बघू. याच्यामध्ये वृषभासुराचा वध हा विषय आहे. श्री पराशर ऋषी म्हणाले, एके दिवशी काय झालं, संध्याकाळच्या वेळेला जेव्हा श्रीकृष्ण रासक्रीडेमध्ये अगदी मग्न होता त्यावेळेला अरिष्ट नावाचा एक मदोन्मत्त असुर जो वृषभाचं रूप घेऊन आला होता तो एकदम त्या व्रजामध्ये घुसला आणि तो इतका जोरात आला होता, मदमत्त वाटत होता की सगळ्यांना एकदम भयभीत करत होता.
त्या अरिष्टासुराची कांती जी होती ती सजल ढग असतात तसे कृष्णवर्ण होते. त्याचे शिंग अत्यंत तीक्ष्ण होते. नेत्र सूर्याच्यासारखे तेजस्वी होते आणि खुरं जी होती त्याची, ते जे पृथ्वीवर जमिनीवर इतकी जोरजोरात तो आपटत होता की जणू काही तो जमीन फाडतोच आहे असं वाटत होता. त्याचे दात असे तो दाखवून दाखवून पुन्हा पुन्हा तो असे जिभेने ओठांना चाटत होता आणि क्रोधवश त्याने आपली शेपटी होती ती उंच केली होती आणि त्याचं जे खांदे होते ते असे एकदम रुंद आणि कठोर असे होते. त्याचं जे वशिंड होतं ते शरीराच्या प्रमाणामध्ये जास्त उंच आणि दुर्लंघ्य वाटत होतं. पृष्ठभाग जो होता त्याचा तो शेण आणि मूत्राने सगळा भरलेलाच होता आणि गायींना तर भयंकर भयभीत असं तो करत होता. त्याची मान अतिशय लांब होती आणि मुख जे होतं ते वृक्षाचे जे मध्ये मध्ये असे छल्ले पडलेले असतात त्यासारखं ते असं दिसत होतं आणि अतिशय गंभीर दिसत होतं. तो वृषभ रूपधारी जो दैत्य होता तो त्याला बघून गायींचा गर्भसुद्धा गळून जात होता आणि तो तपस्व्यांना मारत सतत त्या वनामध्ये विहार करत होता आधीपासून. तेव्हा त्या अतिभयानक नेत्र असलेल्या दैत्याला बघून गोप आणि गोपांगना अतिशय भयभीत झाल्या आणि कृष्ण कृष्ण म्हणून हाका मारायला लागले. त्यांचा आवाज ऐकला केशवानी आणि त्यांनी घोर असा सिंहनाद केला आणि जोराने टाळी वाजवली. ते ऐकल्यानंतर तो जो वृषभ होता तो त्याच्याकडे वळाला, श्रीकृष्णाकडे वळाला. तेव्हा दुरात्मा वृषभासूर त्याने शिंग अशी पुढं केली आणि श्रीकृष्णाची छाती फाडण्यासाठी तो तिकडे असा टक लावून आला आणि तिकडे धावत धावत त्याच्या छातीवरती मार करायला आला. पण महाबली कृष्णाने काय केलं, वृषभासुराला आपल्याकडे येतो आहे असं बघितल्याबरोबर त्यांनी तिथेच तो घट्ट उभा राहिला आणि अजिबात घाबरला नाही, काय नाही आणि हसतच राहिला आणि अजिबात विचलित झाला नाही. मग तो जवळ याची वाटच बघत होता. तो आल्याबरोबर मधुसूदनाने काय केलं, पटकन त्याचे शिंग पकडले. जसं म्हणजे एखादा मोठा मगर एखाद्या क्षुद्र लहानशा जीवाला पकडतो तसं त्याने शिंग पकडून धरले आणि त्यामुळे त्या वृषभाला हलता येईना आणि त्याच्या कुशीमध्ये त्याने आपला गुडघा जोराने मारला. अशा प्रकारे शिंग पकडलेला त्या दैत्याचा दर्प भगवंतानी काय केलं, जो अरिष्टासूर वृषभ होता त्याच्या मानेला ओलं वस्त्र आपण पिळतो ना तसं त्या मानेला पिळलं त्यांनी. त्यानंतर त्याचं एक शिंग उखडलं, त्यांनी उपटून टाकलं आणि त्यांनीच त्याला मारलं. त्याच्यामुळे तो महादैत्य मुखाने रक्त उकत मरून गेला. जसं जंभासुराला मारल्यानंतर देवतांनी इंद्राची स्तुती केली त्याप्रकारे अरिष्टासुराला मारल्यानंतर गोपगण श्री जनार्दनाची प्रशंसा करायला लागले. इथं हा 14वा अध्याय संपतो. यामध्ये 14 श्लोक आहेत. आपण इथे थांबू. धन्यवाद.